नमस्कार मंडळी, मी किशोर वावले आपल्या सर्वांच्या नवीन व्हिडिओत स्वागत करतो। आता सकाळचे 9 वाजलेले आहे। पुणे जिल्ह्यातील बरेचसे किल्ले आहेत, पण काही किल्ले अजूनही अपरिचित आहेत। असंच पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील हा अपरिचित किल्ला आपण आज पाहणार आहे। हा किल्ला, या किल्ल्याचा इतिहास फारसा उजेडात आलेला नाहीये किंवा या किल्ल्याबद्दलची सोशल मीडियावर जास्त माहिती नाहीये। तर पुरंदर तालुक्यातील ढवळगडला आपण आज जाणार आहे। त्या ढवळगडची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। चला आता आपण भेटूया ढवळगडच्या पायथ्याला। आपण आता किल्ल्याच्या पायथ्याला आलो आहे आणि तो जो मागो दिसतोय तो ढवळगड आहे। ढवळगडला येण्यासाठी 2 रस्ते आहेत। उरुळी कांचन मधनं डाळिंब या गावातनं आणि दुसरा आंबळे या गावातनं। या 2 गावातनं आपण ढवळगडला पोहोचू शकतो। पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर वरती पुरंदर येथे बुलेश्वरच्या डोंगर रांगेत हा किल्ला वसलेला आहे। आंबळे गावातून जाताना कच्च्या रस्त्याने किल्ल्यावर जाताना आपल्याला जुन्या काळातील हा चुन्याचा गहाणा पाहायला मिळतो। पूर्वीच्या काळी किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी चुन्याचा वापर करण्यात येत असे। चुना, विशिष्ट प्रकारच्या बिया, गूळ याचं मिश्रण करून ह्या चुन्याच्या या गहाण्यात मिश्रण करून किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरत असे। थोडंसं अंतर चालल्यानंतर आपल्याला हा सुंदर असा पायरी मार्ग लागतो। पूर्वी इथे पायऱ्या नव्हता, पण काही गडप्रेमींनी, गड संवर्धनाने आणि गावकऱ्यांनी मिळून हा पायरी मार्ग बांधला आहे। अत्यंत सुंदर असा हा पायरी मार्ग लाल दगडामध्ये बांधलेला आहे। थोडंसं चढ चढून आल्यानंतर ही एकाच दगडात कोरलेली आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते। दोन्ही बाजूनी ह्या हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे। ह्या हनुमानाची शेपटी म्हणजे खालनं वरती पुढे आलेली आहे आणि चापटी मारण्याच्या पवित्रात ह्या हनुमानाची मूर्ती आहे। म्हणजे अशी मूर्ती तुंग आणि तिकोना, माझे पूर्वीचे व्हिडिओ पहा तुम्ही, तिथल्या मूर्त्या ह्या मूर्त्यात मला थोडंसं साधर्म्य आढळतं। म्हणजे ह्या मूर्तीवरून हा गड किती प्राचीन असावा असं लक्षात येतं। या किल्ल्याची निर्मिती कोणी आणि केव्हा केली असा स्पष्ट उल्लेख इतिहासात कुठेच सापडत नाही। अत्यंत सोपी वाट आहे या किल्ल्यावर जायची। पायरी मार्ग केल्याने आपण लवकरच गडावर पोहोचू शकतो। थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आपल्याला एक छोटंसं गणेश मंदिर लागतं। या मंदिरामधील मूर्ती अत्यंत सुंदर असून एकाच दगडात कोरलेली आहे। छान असं गणेश मंदिर इथं बनवलेलं आहे। आणि या गणेश मंदिरापासून थोडेसेच अंतरावर आपल्याला किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार लागतं। पूर्वी ती पडझड झाली होती, पण आता पायरी मार्ग आणि मुख्य प्रवेशद्वार खूप छान बनवलेला आहे। हे पहा, या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला पहारेकरांच्या देवड्या म्हणजे खोली पाहायला मिळते, जी सध्या वापरत नसल्याने अत्यंत दुरावस्थेत आहे।
किल्ल्यावर भगवान शंकरांचे एक प्राचीन मंदिर आहे। गावकरी नित्यनेमाने या मंदिरात येत असतात। गर्भगृह आणि सभा मंडप अशी या मंदिराची रचना आहे। धुळेश्वर महादेवाच्या मंदिरावरनं या गडाला ढवळगड असं नाव पडलं असं सांगतात ते। पुरंदरमध्ये एकूण 4 किल्ले आहेत। पुरंदर, वज्रगड, मल्हारगड आणि हा ढवळगड। खरं तर सभासद बखरमध्ये या किल्ल्याचं ढोला असं नाव आहे, पण पुढे अपभ्रंश होऊन ढोलाचं ढवळगड झालं असावं। पुरंदर तालुक्यातील या किल्ल्याला तुम्ही एकदा आवर्जून भेट द्या। मंदिराच्या समोरच आणि बाजूला आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळतात। भर उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यांमध्ये आपल्याला अजून पाणी दिसतं। पूर्वी गडावर राहणाऱ्या लोकांसाठी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी हे पाणी वापरत येत असत। थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मेघडंबरीतील मूर्ती दिसते। खूप सुंदर अशी मूर्ती इथे बसवलेली आहे आणि महाराजांच्या हातात राजदंड असलेली मूर्ती ते पाहायला मिळते। अत्यंत सुंदर अशी मेघडंबरी बनवून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती क्वचितच काही गडांवर आपल्याला पाहायला मिळतात। आणि या मेघडंबरीच्या बाजूलाच डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपल्याला पाहायला मिळतो। तर मित्रांनो, हा ढवळगड किल्ला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। पुढील वेळेस नवीन किल्ला, नवीन माहिती। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।